घरातले लिंबू संपले होते म्हणून म्हटलं घेऊन जाऊया म्हणून मी आले होते. तर हे सापडलेत आता पिकलेले लिंबू. हे बघा, आपल्याकडे जे ही लिंबूचं झाड आहे ना, ह्याची जात कोणती माहिती आहे का? थाय लेमन जे आहे ही लिंबूची जात आहे ह्याची. आता एवढा उन्हाळा आहे ना, उन्हाळ्याचं जरा लिंबू कमी असतात, पण आपल्या झाडाला बघा किती बहर आला लिंबूचा. आणि ह्याचं जी रूट आहे ना ती अलिमो रूट स्टॉक आहे आणि ह्याच्यावरती ना थाय लेमनचं कलम केलेलं आहे. म्हणजे कलमची रोप आहे ती ही लावलेली आपली. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ना, लावल्यापासून एका वर्षातच ह्याला फळ यायला सुरुवात होते. आता तसं बघायला गेलं तर ह्या लिंबूची साईज साधारण अशी एवढी मोठी आहे, पण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात पण तुम्ही बघू शकताय बघा साईज केवढी आहे ह्याची. तसं तर आपलं झाड पूर्ण असं लखडून गेलंय बघा लिंबूनं. हे बघा, म्हणजे जास्त प्रमाणात लागले तरी सुद्धा साईज ह्याची एकदम अशी छोटी नाही झाली. तसं जे कागदी लिंबू असतं ना, त्याला जर भर उन्हाळ्यात जर जास्त लिंबू जर लागलेले असतील तर त्या कागदी लिंबूची साईज अशी एकदम छोटी राहते. तशी ह्याची साईज मोठी आहे, चांगली एकदम. आणि आत्ता जर बघायला गेलं तर बाजारात एक लिंबू आपल्याला साधारण 10 रुपयाला मिळतं हे. आणि होलसेलमध्ये जरी म्हटलं तरी आपल्याला हे ना 5 रुपयाला लिंबू बसते हे. तसं ह्याचं ना टेन्शन नाही अजिबात ह्या झाडाचं. आणि आता एक्सपोर्टला ना साधारण म्हणजे कमीत कमी एक 80 रुपयापासून ते 150 पर्यंत हा माल आपला जातोय लिंबूचा. आणि आपल्या ह्या झाडाला ना साधारण नाही म्हटलं तरी 15 ते 20 किलो माल आरामात निघतोय. आणि आपण ना जरी 100 रुपये जरी रेंज पकडली तरी आपल्या ह्या झाडाचे एका झाडाचे बरं का साधारण 1500 ते 2000 रुपये आरामात होते. आणि त्यातल्या त्यात जर समजा कमी रेट जर आपल्याला भेटला तरी सुद्धा 1000 रुपये तरी कुठंच जात नाहीत एका झाडाचे आपल्याला. म्हणजे जरी आपल्याला म्हणजे जर लिंबूची जर शेती करायची असेल किंवा बागेत आपलं करायचं जर विचार करत असाल ना, तरी पण परवडण्यासारखं आहे. आणि आता एवढा उन्हाळा असून सुद्धा तुम्ही बघताय आपलं झाड पूर्ण असं लखडून गेलेलं आहे लिंबूनं. म्हणजे असं नॉर्मली उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे लिंबूची आवक कमी असते, म्हणजे नाही का लिंबू कमी असतो त्याच्यामुळे रेट पण जास्त असतात आणि सहसा आपल्याला पाहिजे तेवढे लिंबू भेटत नाहीत. त्याच्यामुळे ना मग हे आपल्याला एकदम परवडण्यासारखं आहे. आणि माल तर तुम्हाला डोळ्यासमोर म्हणजे समोरच दिसतंय. हा बघू शकताय बघा तुम्ही, साईज पण भरपूर मोठी आहे ह्याची. आता जास्त लागलाय त्याच्यामुळे, तरी पण बाकीच्या लिंबू सारखी नाहीये, म्हणजे एकदम छोटी नाहीये. आणि कागदी लिंबू मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला कुणाला ज्यांना माहित नाही त्यांना प्रश्न पडला असेल कागदी लिंबू म्हणजे कसलं. तर जे देशी लिंबू असतं ना त्याला कागदी लिंबू म्हणतात. पण आता देशी लिंबूचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, म्हणजे ऐन उन्हाळ्यात ना त्याला लिंबूच लागत नाहीत. म्हणजे माझ्या माहेरी बरं का लिंबूची बाग होती, असं पावसाळ्यात वगैरे भरपूर त्याला लिंबू असायचे, पण उन्हाळ्याच्या दिवसात ना आपल्याला गरज असायची कुठेतरी 4 लिंबू सापडायचे, म्हणजे एवढी बाग असून पण त्याला लिंबू जास्त लागत नव्हते. तसं ह्या झाडाचं म्हणजे नाही का एक फायदा, हे ग्राफ्टिंग केलेलं असल्यामुळे ना सेटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे त्याची जी फळधारणा होती ना ती एकदम चांगली होते. आणि हे बघा आता इथं तुम्ही सेटिंग बघू शकता ह्याची, म्हणजे सर्रास तुम्हाला एकसारखी साईज दिसणार ह्याची. क्वचितच कुठेतरी लहान आहे, पण एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एवढी चांगली सेटिंग म्हणजे जोक नाही. जे देशी लिंबू आहे ना तर त्याला फळ यायला चांगले 3-4 वर्ष जाते. तसं ह्या थाय जातीच्या लिंबूला ना 1 वर्षानंतर फळ लागतं लगेच. आणि आता हे लिंबूचं झाड आहे ना, ह्याला जास्त काही वेगळं काही करायची गरज नाही. फक्त जास्त वरून ना वरती वाढू द्यायचं नाही. आता हे जे वरती वॉटर शूट दिसतात ना बघा, ते फक्त वरची वर वेळच्या वेळी ना कट करत राहायचं. झाड एकदम चांगलं राहते व्यवस्थित. आणि तुम्ही जर लिंबूची शेती करायचा जर विचार करत असाल ना, तर तुम्ही 50% थाय जातीचं लिंबू लावा आणि 50% देशी लिंबू म्हणजे कागदी लिंबू लावा. म्हणजे फरक तुम्हाला कळेल. फायदा दोन्हीचा सुद्धा आहे, पण फरक तुमच्या लक्षात येईल. मी काय मार्केटिंग करत नाही, पण माझ्याकडे आहे हे झाड म्हणून मी म्हटलं तुम्हाला शेअर करावं, म्हणजे तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल. आता लावल्यानंतर फरक तर परत समजणारच आहे तुम्हाला दोन्ही लिंबूमध्ये. जसं मी काय माझ्याकडे आहे म्हणून मी सांगत नाही, आमचा अनुभव आहे हा. आता ह्या झाडाला 5 वर्ष होऊन गेलेत, म्हणजे कंटिन्युअसली ह्याला फळ आहे ह्या झाडाला. मग मला वाटलं माझा अनुभव तो तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणजे तुम्हाला पण काही थोडीशी आयडिया येईल. फक्त मी काय म्हणणार ना की तुम्ही हेच लावा, लावायचं जरी झालं तरी तुम्ही दोन्ही निम्म लावा, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल तुमच्या कसं फळ लागतं किंवा काय असं. पण मी फक्त जास्त माझा अनुभव शेअर केला. दरवर्षी नाही आपलं झाड पूर्ण असं लखडून जाते. आता परत कधी तर मी मोठ्या साईजचं लिंबू म्हणजे ज्यावेळेस लागेल ना त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. खूप मोठी साईज आहे त्याची. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे जर ह्याला फळ कमी असेल ना तर ह्या लिंबूची जी साईज आहे ना चांगली अशी मोठी येते. आणि जर फळ जास्त असेल ना तरी पण एवढी साईज येते. म्हणजे बाकीचं ते आपल्या देशी लिंबूसारखं म्हणजे कागदी लिंबूसारखी एकदम छोटी नाही होते. मग ह्या साईजचं लिंबू तरी आपल्याला साईज एवढी परफेक्ट आहे ना असं. आणि रस सुद्धा भरपूर निघतो ह्याच्यामधून.
आता उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा ज्यावेळेस आम्ही लिंबू न्यायला येतो ना, तरी आता कमी येतात हे सध्याला, पण नॉर्मली ना एक पाटी किंवा एक टब भरून असे लिंबू ह्याच्या खाली पडलेले असतात आणि कंटिन्युअसली तेवढे लिंबू आपल्या घरात इथं आपण स्टोर करून ठेवलेले असतात. म्हणजे फवारणीसाठी वगैरे लागतात, त्याच्यामुळे आपल्याकडे नेहमीच. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, ह्याला ना रेग्युलरली फळ राहतं. म्हणजे एक भर संपला ना, लगेच दुसरा भर त्याच्या पाठीमागे येतो. म्हणजे आपल्या बाकीच्या दुसऱ्या लिंबूला तसं होत नाही. म्हणजे नाही का, उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये फळ असतं, ते पण कधी असतं आणि कधी नसतं. तसं ह्याला कंटिन्युअसली रेग्युलर फळ येतं ह्याला. तसं लिंबूची शेती करायची म्हणलं तर तोट्यात काय नाही बरं का, म्हणजे फायद्यातच आहे. फक्त चुनखडी जमीन असेल ना, तर तिथं जर ह्याची शेती करायची म्हणलं तर थोडा प्रॉब्लेम येतोय. पण जर त्यातून पण जर तुम्हाला तशीच करायची जर असेल, तर तिथं तुम्ही जमिनीमध्ये ना सेंद्रिय खतं जास्त वापर करा. शेणखताचा वगैरे वापर जास्त करून मग तुम्ही लावू शकता इथे. चांगले येते. आणि बाकी आपल्या कोणत्या पण जमिनी असू द्या, बाकी सगळीकडे ना ह्याचं लिंबूचे म्हणजे शेती चांगली होते, रोपं चांगली येतात त्याची. आणि शेतीला पर्याय म्हणून कमी खर्चात म्हणलं तर चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे, म्हणजे लिंबूची झाडं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकताय जर तुमचं नियोजन असेल लावायचं तर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा. चला भेटू परत. बाय.